नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इलेक्ट्रिसिटी बिल कशा प्रकारे डाउनलोड करायचे आहे याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। आतापर्यंत जर तुमच्या घरापर्यंत वीज बिल आलेले नसेल तर वीज बिल कशा प्रकारे तुम्ही पाहू शकता ऑनलाइन पद्धतीने, तर याच्याविषयी आपण माहिती घेऊया। तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण महावितरण ॲपचा कशा प्रकारे यूज करायचा आहे, महावितरण ॲप मध्ये तुम्ही कधीपर्यंत म्हणजे किती पेमेंट केलात आणि कधी केलात ह्या सगळ्या गोष्टी बघितलो। परंतु यामध्ये लाईट बिल कशा प्रकारे तुम्ही डाउनलोड करू शकता याची आपण प्रोसेस बघूया। तर सर्वप्रथम जे आहे तुम्हाला तुमच्या गुगल मध्ये तुम्हाला वेबसाईट ओपन करायची आहे। याचा मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईन, तुम्ही डायरेक्टली पण या वेबसाईट वरती येऊ शकता। या वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला ग्राहक क्रमांक असणे आवश्यक आहे। तर तुम्ही अशा प्रकारचं जे आहे महावितरणचा जे आहे इलेक्ट्रिसिटी बिल तुम्ही डाउनलोड करू शकता। तर यामध्ये तुमच्याकडे ग्राहक क्रमांक असणे आवश्यक आहे, जे की तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। ग्राहक क्रमांक आणि बिलिंग युनिट असणे आवश्यक आहे। तर यामध्ये तुम्हाला लाईट बिल डाउनलोड करण्यासाठी या ठिकाणी वीज देयक अवलोक आणि भरणा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ग्राहक क्रमांक जे की 12 अंकी असणार आहे ते या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे। जे या ठिकाणी मी टाकून घेतो आणि या ठिकाणी जे आहे कॅप्चा दाखवते ते कॅप्चा तुम्हाला ऍज इट इज टाकून घ्यायची या ठिकाणी। आणि त्यानंतर माहिती नोंद करा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय। हे एवढं केल्यानंतर तुमच्या समोर जे आहे या ठिकाणी तुमचा ग्राहक क्रमांक, बिलिंग युनिट आणि या ठिकाणी तुमचं सगळं काही जे आहे पावतीचा महिना कोणता आहे म्हणजे बिलिंगचा कोणता मंथ आहे हे सगळे या ठिकाणी तुम्हाला दिसले जातील। यामध्ये तुम्हाला काय करायचं, तुमची रक्कम किती आहे हे पण तुम्हाला या ठिकाणी दाखवले जाईल। तर यामध्ये व्ह्यू बिल यावरती तुम्हाला काय करायचंय, क्लिक करायचंय। खाली व्ह्यू बिल वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे तुमचं जे लाईट बिल असणार आहे अशा प्रकारे जनरेट होतील। आणि यामध्ये ग्राहक क्रमांक, तुमचं नाव, ज्यांच्या नावावरती इलेक्ट्रिसिटी बिल असेल त्यांचं नाव आणि या ठिकाणी तुमचं किती अमाउंट तुम्हाला पेमेंट करायची आहे आणि किती युनिट तुम्हाला आतापर्यंत तुम्ही वापर केला हे सगळे डिटेल्स या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आणि यामध्ये कधी पेमेंट केलात हे सगळे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी खाली स्क्रॉल करून या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। यामध्ये तुम्ही रिसेंटली पेमेंट हिस्ट्री कधी पर्यंत केलात म्हणजे कोणत्या डेटला केलात आणि किती केलात हे सगळे डिटेल्स या ठिकाणी तुम्ही खाली पाहू शकता। आणि यामध्ये तुम्ही मुद्रण योग्य आवर्ती पहा यावरती तुम्हाला क्लिक करायचंय। यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या या ठिकाणी अशा प्रकारचा लाईट बिल तुमच्या समोर येईल। तर यामध्ये तुम्हाला प्रिंट अँड डाउनलोड या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय। हे एवढं केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे तुमचा पीडीएफ असेल पीडीएफ तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला सेव्ह करून घ्यायचंय। आणि ज्या ठिकाणी तुम्हाला ऍड्रेस प्रूफ मध्ये सुद्धा याला वापरू शकता, तर ज्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे त्या ठिकाणी तुम्ही याला पण यूज करू शकता। जर लाईट बिल संबंधित तुमची काही तक्रार असतील तर तुम्ही तक्रार सुद्धा नोंदणी करू शकता। अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन गुगलच्या सहाय्याने किंवा तुमच्या कोणत्याही ब्राउझरच्या सहाय्याने जे आहे तुम्ही इलेक्ट्रिसिटी बिल तुम्ही डाउनलोड करू शकता। अशा पद्धतीने तुम्ही तुमचे इलेक्ट्रिसिटी बिल म्हणजेच वीज पुरवठा देयक जे आहे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करू शकता। आणि याची वीज बिल जे आहे तुम्ही या ठिकाणी स्कॅन करून सुद्धा याची पेमेंट करू शकता। यामध्ये काही डाऊट असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून विचारू शकता। धन्यवाद मित्रांनो।